श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 75. संध्याकाळची वेळ होती. दयाळराव स्वामी नागघाटाकडे फिरायला निघाले. तारकेश्वराच्या मंदिराजवळ आले. तेवढ्यात समोरच्या मशिदीतून एक अनोळखी मुस्लिम फकीर त्यांच्याकडे धावत आला. स्वामी त्याला प्रथमच पाहत होते. वयाने बराच वृद्ध, दाढी मिशा पिकलेल्या, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात उन्मादाची झाक. एका उत्कट आवेगानं त्यांनी दयाळराव स्वामींना मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो स्वामींना प्रथमच भेटत होता, पण जन्मोजन्मीचा मित्र भेटावा असा भाव त्याच्या मुखावर होता. आओ मेरे प्यारे, आओ आओ असं म्हणून तो स्वामींना आग्रहानं मशिदीत घेऊन गेला. सुफी गीतं गात राहिला. वातावरणात एक बेहोशी भरून राहिली. दयाळराव स्वामी धुंद मनाने ऐकत राहिले. निरोप घेताना दयाळराव स्वामींनी त्याला मठात यायचं निमंत्रण दिलं. पुढे तो फकीर काही दिवस पैठणला त्या मशिदीत राहिला होता. मधून मधून तो मठात यायचा. दयाळराव स्वामी सारी कामं बाजूला ठेवून त्याचं प्रेमानं स्वागत करायचे. तो सुफी कविता अगदी तन्मयतेने गाऊन दाखवायचा. स्वामी रागदारीच्या मधुर चालींवर स्वतःचे अभंग म्हणून दाखवायचे. कधी सुफी साधनेतील आपले अनुभव तो स्वामींना सांगायचा. स्वामी उत्सुकतेने ऐकायचे. एक दिवस एक दिवस कोणालाही काहीही न सांगता तो पैठण सोडून निघून गेला. कुठे गेला, का गेला, कोणालाच कळलं नाही. बरेच दिवसपर्यंत दयाळराव स्वामी त्या रस्त्याने जायला लागले की त्या मशिदीसमोर थांबायचे. मनात आठवणी जाग्या व्हायच्या. एक अनामिक हुरहुर मनात दाटून यायची. हृदय भरून यायचं. काय ऋणानुबंध होते त्या फकीराशी, कोणत्या जन्मातले. त्या अनोख्या भावबंधाच्या आठवणी मनामध्ये जागवत जड पावलांनी स्वामी पुढे जात. धुळ्याचे मनोहरपंत पुराणिक मोठ्या घराण्यातले. नोकर चाकर शेतीवाडी असलेले मातब्बर आसामी. घरात एवढी श्रीमंती असून राहणी अगदी साधी. मनाचे अत्यंत मोकळे आणि सरळ वृत्तीचे असल्यामुळे दयाळराव स्वामींना ते फार आवडायचे. बैलगाडीने प्रवास करून संध्याकाळी उशिरा मठात पोहोचले तेव्हा मनोहरपंत अगदी थकून गेले होते. घामाने थबथबलेले, कपडे मळलेले. तसंच दयाळराव स्वामींचं दर्शन घेतलं. आता जेवण नको, फक्त दूध घेऊन विश्रांती घेतो असं सांगून ते वर माडीवर गेले. सतरंजी घातली, आडवे झाले. लगेच डोळा लागला. ते झोपलेले पाहून रघुमामांनी दुधाचा पेला तिथेच उशाशी ठेवला आणि निघून गेले. थोड्या वेळाने मनोहरपंतांनी डोळे उघडले. शरीर मोकळं व्हावं म्हणून हातपाय ताणले आणि संथपणे उठून बसले. तेवढ्यात हाताचा धक्का लागून दुधाचा पेला लवंडला. दूध जमिनीवर सांडलं. आता दूध पुन्हा कशाला मागवा म्हणून ते तसंच झोपले. सकाळी मठामध्ये नोकर झाडायला आला. तो राडा पाहून त्यांनी विचारलं, दूध कसं काय सांडलं? मनोहरपंतांनी सरळपणे म्हटलं, माझा हात लागला म्हणून सांडलं. बोलायचा ढंग अहिराणी आणि हेल खानदेशी. सेवकाला वाटलं कुणी गावंढळ खेडूत दिसतोय. तो म्हणाला, असं कसं सांडलं? लक्ष द्यायचं नीट. स्वतःशी काहीतरी पुटपुटला, कसले कसले लोक येतात इथे. मनोहरपंतांना असं काही ऐकून घ्यायची सवयच नव्हती. ते एकदम संतापले. वाटलं उठावं आणि निघून जावं. पुन्हा इथे कधी पाऊल टाकू नये. ते रागारागाने सामान आवरू लागले. एव्हाना उन्ह बरीच वर आली होती. अजून मनोहरपंत खाली आले नाहीत म्हणून दयाळराव स्वामी स्वतःच वर आले. मनोहरपंत सामान आवरीत होते. दयाळराव स्वामींनी ओळखलं काहीतरी बिनसलंय. त्यांनी अत्यंत प्रेमाने विचारलं, काय झालं मनोहरपंत? मनोहरपंतांना एकदम भरून आलं. लहान मूल रुसून आईकडे तक्रार करतं ना, तसं ते म्हणाले, मी दूध मुद्दाम सांडलं का? अंधारात नाही दिसलं, हात लागला चुकून, म्हणून का इतकं बोलायचं? वात्सल्याने भरलेल्या स्वरात दयाळराव स्वामी म्हणाले, हो हो, खरंय खरंय. एवढं बोलायचं काही कारण नव्हतं. कोण बोललं? कोणी मठातला सेवक असेल. माझ्याकडे तुच्छतेने पाहिलं, विचारलं, असं कसं सांडलं? लक्ष द्यायचं ना नीट, म्हणाला. कसले कसले लोक येतात इथे असंही म्हणाला. दयाळराव स्वामींच्या मनात विचार आला. देवाच्या दारी आल्यावर सुद्धा मान अपमानाच्या क्षुद्र कल्पना मनातून जाता जात नाही यांच्या. इतकीशी गोष्ट
दुर्लक्ष करायचं. सेवकाची बुद्धी तेवढीच म्हणून तिथेच सोडून द्यायचं. पण नाही, लहान मुलासारखं रुसून परत घरी जायला निघाले. कशी समजूत घालायची यांची? क्षणभर ते मनोहर पंतांकडे पाहत राहिले. त्यांनी एकदम मनोहर पंतांकडे गुडघे टेकले. दोन्ही कान धरले आणि खाली मान घालून म्हणाले, "मठात तुमचा अपमान झाला. मठाचा प्रमुख म्हणून जबाबदारी माझीच. मठाच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. हवं तर उठाबशा काढतो." ते दृश्य पाहून मनोहरपंत हादरूनच गेले. आवेगाने म्हणाले, "हे काय स्वामी? आमची क्षमा कसली मागताय? माझंच चुकलं हो, माझंच चुकलं. नका, नका क्षमा नका मागू. मी क्षमा मागायला हवी आपली. मठ म्हणजे देवाचं मंदिर. मान, अपमान सगळं विसरता यायला हवं म्हणून तर इथे यायचं ना. आणि परत इथेही अपमान झाला म्हणून म्हणायचं? नको, नको. माझीच मोठी चूक झाली. आपणच मला क्षमा करा." मनोहर पंतांनी स्वामींचे पाय धरले. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. व्याकुळ होऊन रडू लागले. दयाळराव स्वामींनी पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाले, "शांत व्हा, शांत व्हा." मनोहर पंत शांत झाले. दयाळराव स्वामी प्रेमाने म्हणाले, "गेलं ना मग मनातलं सगळं?" "होय स्वामी. अगदी नक्की गेलं ना? इथून निघून जायचं, परत कधीच यायचं नाही, असं काही नाही ना आता मनात राहिलं?" "नाही, नाही स्वामी, काही नाही. पुरतं गेलं निघून. उठा, चूळ भरा समोरच्या मोरीमध्ये. घ्या. तुमच्यासाठी दूध घेऊन आलोय. घ्या." स्वामींनी स्वतः येऊन दूध दिलं. मनोहरपंत भारावून गेले. "स्वामी, स्वामी आपण दूध आणलंत? माझ्यासाठी आणलंत? स्वामी, स्वामी." "नको, नको" म्हणून पायाला घट्ट मिठी मारून दयाळराव स्वामींच्या पायाला मिठी मारली आणि रडायला लागले. दयाळराव स्वामी फक्त त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत राहिले. काही वेळाने मनोहरपंत शांत झाले. म्हणाले, "स्वामी, आपण माझी परीक्षा घेतलीत, होय ना? पण मी या परीक्षेत उतरलो नाही. नापास झालो. एवढीच कृपा करा आता. मान, अपमान, हर्ष, विषाद, सुख, दुःख सगळ्यांच्या पलीकडे घेऊन जा मला. मला गुणातीत, द्वंद्वातीत अवस्था द्या." दयाळराव स्वामी नुसतेच हसले. मनोहर पंतांना त्यांनी आपल्यासमोर दूध प्यायला लावलं. पंतांना वाटलं, खरंच या दुधाला अमृताची चव आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.